लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जान्हवी आपल्याला आता विश्वाच्या घरी आलेली पाहायला मिळणार आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जान्हवीची बॉडी सापडलेली असते आणि मग थोड्या वेळात तिथल्या लोकांना समजतं की जान्हवी जिवंत आहे आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस येतात आणि मग त्यानंतर जान्हवी शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्यानंतर ती पोलिसांचं बोलणं ऐकते. पोलीस तिथल्या लोकांना म्हणत असतात की जोपर्यंत हिचा नवरा आणि तिचे आई वडील सापडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. आणि मग हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर जान्हवी स्वतः अशीच म्हणते की जर मला पोलिसांनी जैनकडे दिले तर मला आता आयुष्यभर जैनकडेच राहावं लागेल, त्यामुळे मला काहीही करून इथून लवकरात लवकर सटकावं लागेल. आणि मग जान्हवी असं स्वतःशी बोलून तिथून हळूच उठते आणि तिथून निघून येते. म्हणजेच त्या ठिकाणी कोणाचंही लक्ष नसताना जान्हवी तिथून पळून जाते. आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सिद्धू हॉस्पिटलमधून जयंतला घरी घेऊन आलेला असतो आणि मग जयंत घरी आल्यानंतर म्हणतो की मला माझ्या घरी जायचंय. सगळेजण म्हणत असतात की तू घरी जाऊ नको, काही दिवस इथेच थांब, पण जयंत मात्र काही ऐकायला तयार नसतो. आणि मग त्यानंतर सगळे ठरवतात की जयंतला जर घरी जायची इच्छा असेल तर जाऊ द्या, पण त्याच्याबरोबर आपल्या इथलं कोणीतरी जाईल. आणि मग त्यानंतर संतोषला त्याच्याबरोबर जायला तयार करतात आणि मग जयंत बरोबर संतोष त्याच्या घरी जातो. आणि इकडे आपण पाहतो तर जान्हवी पोलिसांपासून लपत लपत फार लांब आलेली असते आणि मग तिथे आल्यानंतर तिला गाडीमध्ये पाण्याची बॉटल दिसते. ती गाडी उघडण्याचा प्रयत्न करते पण तिला गाडी काही उघडत नाही आणि मग ती गाडीच्या पाठीमागे येते आणि मग पाठीमागे आल्यानंतर तिला गाडीची डिक्की उघडी दिसते आणि मग तिथूनच ती गाडीच्या डिक्कीमध्ये जाते आणि तिथून पाण्याची बॉटल घेते. आणि तिथेच आपल्याला विश्वाचे वडील सुद्धा दाखवण्यात आलेले आहेत. ते एका माणसाबरोबर बोलत असतात आणि मग त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते गाडीकडे येतात आणि मग तेव्हा समजतं की ती गाडी विश्वाच्या वडिलांचीच आहे. आणि मग ते गाडीमध्ये आल्यानंतर पाण्याची बॉटल शोधू लागतात पण त्यांना पाण्याची बॉटल मिळत नाही आणि मग तिथूनच विश्वाचे वडील घराकडे निघतात आणि जान्हवी मात्र गाडीच्या डिक्कीमध्येच फसलेली असते. आणि मग तेवढ्यातच सईचा फोन विश्वाच्या वडिलांना येतो आणि मग विश्वाचे वडील म्हणतात की रात्रीच्या जेवणापर्यंत मी घरी येईल. आणि मग हे ऐकल्यानंतर जान्हवी स्वतःशीच म्हणते की हे काका तर आता घरी चाललेत, मला कुठेतरी मध्येच उतरावं लागेल. आणि इकडे आपण पाहतो तर जयंत हा जान्हवीची आठवण काढत असतो आणि रडत असतो. आणि इकडे आपण पाहतो तर अंधार पडलेला असतो आणि तेवढ्यातच विश्वाच्या वडिलांना एक फोन येतो. ते फोनवरती बोलत असतात पण त्यांना आवाज येत नसतो आणि मग फोनवर बोलण्यासाठीच ते गाडी थांबवतात आणि हा भाग इथेच संपतो. आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की विश्वाच्या वडिलांनी फोनवर बोलण्यासाठी गाडी थांबवलेली असते आणि मग त्यानंतर जान्हवी डिक्कीतून बाहेर येते आणि विश्वाचे वडील फोनवरती बोलत असतातच तेवढ्यातच त्यांच्या पाठीमागून एक गाडी येते आणि मग ती गाडी जान्हवी पाहते आणि ती गाडी विश्वाच्या वडिलांच्या अंगावर येण्याआधी जान्हवी त्यांना वाचवते. आणि मग त्यानंतर विश्वाचे वडील जान्हवीला तिचं नाव विचारतात, त्यावेळी जान्हवी तिचं नाव तनुजा आहे असं सांगते. आणि मग त्यानंतर विश्वाचे वडील जान्हवीला तिच्या घरच्यांबद्दल विचारतात, त्यावेळी जान्हवी त्यांना खोटं बोलते असं आपल्याला पुढे पाहायला मिळू शकतं. म्हणजेच माझ्या घरी कोणीच नाही, मी एकटीच आहे असं काय जान्हवी त्यांना सांगू शकते. कारण लक्ष्मी निवास या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो सुद्धा प्रदर्शित झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की विश्वाचे वडील जान्हवीला त्यांच्या घरी घेऊन येतात. तर एकंदरीत पाहता लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला जान्हवी आता जिवंत पाहायला मिळालेली आहे आणि विश्वाच्या घरी ती आपल्याला तनुजा या नावाने राहताना दिसणार आहे. तर तुम्हाला लक्ष्मी निवास ही मालिका पाहायला आवडते का? कमेंट करून नक्कीच कळवा.